मालगाव ग्रामपंचायतीने बेकायदेशीर ठराव करून 33 वर्षाच्या करारावर दुकानगाळे काढल्याचा आरोप. बेकायदेशीर ठराव रद्द करून कारवाई करावी, अन्यथा 5 तारखेला पंचायत समिती मरण आमरण उपोषणाचा इशारा. तर शिवसेना स्टाईलने ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार संजय काटे. मालगाव ग्रामपंचायतीने 20 डिसेंबर 2022 रोजी मासिक सभेमध्ये दुकानगाळे काढण्याचा ठराव केला. त्यामध्ये 9 विरोध 7 असा ठराव झाल्याने बहुमताने ठराव मंजूर झाला आहे. त्यानंतरची सदरची तक्रार पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना 29 ऑगस्ट रोजी सर्व ग्रामस्थ आणि सदस्य यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली. त्यावरती 29 सप्टेंबर रोजी बेकायदेशीरपणे गटविकास अधिकारी यांची मान्यता न घेता ठराव करून 33 वर्षाच्या रजिस्टर करारपत्र करून सिटी सर्वेला नोंद केली आहे. यावर गटविकास अधिकारी यांनी सुनावणी घेऊन ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे. त्या नोटिसीमध्ये गटविकास अधिकारी यांनी म्हटलेलं आहे, ग्रामपंचायत मालकीची गाळा भाडे प्रकरणी नियमाप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मुंबई अधिनियम क्रमांक 3 मधील कलम 55 नुसार अंमलबजावणी केली नसल्याचं दिसून येत नाही. तर यांची कारवाई ग्रामपंचायत स्तरावरून करण्यात यावी, पण अजूनही कारवाई झालेली नसल्याने आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी निवेदन दिले आहे. तर सत्तेचा दुरुपयोग करून हा ठराव केल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. तर प्रशासन जाणून बुजून कारवाई करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. 5 तारखेपर्यंत हा ठराव रद्द झाला नाहीच तर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलेला आहे. 6 तारखेला शिवसेना स्टाईलने ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार असल्याचाही इशारा यावेळी तालुका प्रमुख संजय काटे यांनी दिला आहे. ग्रामपंचायतच्या वतीने जो झालेला आहे दुकान गाळ्याच्या संदर्भात जे प्रकरण झालेलं आहे की बाबा सत्तेपुढे शानपण नाही म्हणतात तशातला हा प्रकार आहे. ज्यांची सत्ता आहे त्यांनी मनमाई कारभार चालू केलेला आहे. दुकान गाळा कुणालाही न विचारता जे 33 वर्षाचा करार करून ज्यांनी दिलेला आहे आणि हा सिटी स्वतःचं 7-12 लवकर नाव नोंदणी होत नाहीत आणि ह्या ग्रामपंचायतच्या मालकीच्या गाळ्याची सिटी सर्वेला देखील यांनी नोंद करून घेतलेले आहेत. म्हणजे किती सत्तेचा माज म्हणायचा. सर्व अधिकाऱ्यांना हाताला धरून काम झालेलं आहे. ह्याच्यावर आम्ही आता आवाज उठवला आहे. महाविकासाकडे असो किंवा मालगावच्या सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं आज आम्ही इथं निवेदन द्यायला आलो. पंचायत समितीला निवेदन दिलं आहे, बीडीओने दिलं आहे, शिवसाहेबांनी दिलं आहे, कलेक्टर साहेबांनी दिलं आहे. याच्यानंतरचं हे आंदोलन एवढं तीव्र होईल, यांच्यावर तरी तर कारवाई नाही झाली तर मी एवढं सांगतो तुम्हाला 5 तारखेला उपोषणात आम्ही तर बसणारच आहे. 5 तारखेला उपोषणात 6 तारखेला मालगाव ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार शिवसेना स्टाईलनं आणि त्वरित याच्यावर पूर्णपणे याचा चौकशी होऊन जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. शिवसेनेच्या स्टाईलनं त्यांना उत्तर देण्यात येईल एवढं सांगतो. इथं प्रदीप सावंत माजी सरपंच मालगाव. आम्ही गेले 22/11/2022 रोजी ग्रामपंचायतच्या गाळ्यासंदर्भात जो बेकायदेशीर करार झाला त्या संदर्भात माहिती अधिकाऱ्याला माहिती मागवली होती. त्या माहिती अधिकाऱ्याला मागवल्यानंतर ती माहिती मिळाल्यानंतर असं समजलं की बाबा जे गाळ्याचे करार झालेले आहेत की ग्रामपंचायतच्या अधिकारामध्ये अधिनियमामध्ये जर ग्रामपंचायत अधिकार असतील तर 11 महिन्याचे करार करायचे असतील तर ग्रामपंचायत अधिकार असतात. त्याच्यानंतर जर 3 वर्ष किंवा 30 वर्ष करार करायचा असेल तर कार्यकारी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना तो अधिकार आहे, मुख्य अधिकाऱ्यांना. परंतु तसं न करता ह्या बॉडीनं तत्कालीन जी बॉडी आहे जे सत्तेधारी सरपंच असतील किंवा एक 9 ग्रामपंचायत सदस्य असेल ह्यांनी सत्तेच्या बळावरती बेकायदेशीर तो करार केलेला होता. ते दिसून आल्यानंतर परत आम्ही ती तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली. गटविकास अधिकारी यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी सुनावणी लावली. सुनावणी लावल्यानंतर त्या सुनावणी झाली त्यावेळेला सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. सुनावणीच्या दरम्यान त्यांच्या अहवाला रिपोर्टमध्ये बाबा हे बेकायदेशीर केलं हे दिसून आलं. दिसून आल्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला आदेश देण्यासंदर्भात आम्ही त्यांना विनोद करत होतो. पण विनोद केल्यानंतर त्यांनी गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला आदेश असा देण्यात आला की ती ग्रामपंचायतच्या अधिनियमाच्या विरोधात जाऊन हे करार केलेले आहेत आणि ग्रामपंचायत स्तरावर हे रद्द करण्यात यावं म्हणून हे बीडीओने आदेश दिला. परंतु हा आदेश बीडीओने दिलेला हा फार चुकीचा आहे. त्या आदेशाच्या विरोधात आम्ही आज जिल्हा परिषदचे मुख्याधिकाऱ्यांना भेटलो. कारण हा आदेश त्यांनी असं द्यायला पाहिजे होता की बाबा अमुक ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे त्याच्यावर रद्द करून त्याच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश होणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी त्यांच्या राजकीय दबाव आल्यामुळं काय केलं का की आम्हाला 1 महिना झालं पळवाट त्यांनी म्हणजे त्याला आदेश देण्यासंदर्भात म्हणजे टोलवाटोलवीचा उद्योग चालू केला. पण आदेश देऊन म्हणजे त्या ज्या अधिकार असताना त्यांनी कारवाई करू शकत नाही आणि केलेलं नाही.
परत उलट त्यांना सांगितलं की ज्यांनी चुकीचा ठराव केलेला आहे त्यांना सांगतात की तो रद्द करण्यात यावा म्हणून. मग रद्द करण्यात यावं म्हणून पण ठीक आहे, आम्ही 2 दिवस बसलो. आम्ही आंदोलनाचं आजची 27 तारीख ही आंदोलन म्हणून आम्ही त्या आदेशाच्या विरोधात आंदोलन करणार म्हणून निवेदन दिलेलं होतं. परंतु आज मिरजेचे एक माजी आमदार शरद पाटील साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळं आम्ही ते आंदोलन स्थगित केलं. स्थगित केल्यानंतर काल आम्हाला समजलं की बाबा ग्रामपंचायतला ज्या गट विकासाने आदेश दिला होता की त्या गाळ्यासंदर्भात कारवाई करण्यासंदर्भात रद्द करण्यासंदर्भात, परंतु तसं काल उलट विद्यमान ग्रामसेवक जे आहेत आत्ता त्यांनी जिल्हा परिषदला असं पत्र, गट विकास अधिकाऱ्यांना असं पत्र दिलं गेलं की आदेश रद्द होण्याबाबत आदेश मिळावा. म्हणजे ते जाणून बुजून, म्हणजे प्रशासन जाणून बुजून ह्या टाळाटाळ करत आहे आणि ह्या कारवाई संदर्भात कारवाई करत नाही. म्हणून आज आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, शिवसेना तालुका प्रमुख असतील व आमच्याबरोबर आलेले गावकरी असतील यांच्या वतीनं आज मुख्याधिकाऱ्यांना व कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आम्ही येणाऱ्या 5 तारखेची मुदत दिलेली आहे की ही जी कारवाई म्हणजे करार जे झालेले आहेत हे बेकायदेशीर आणि ते रद्द व्हावेत. जर अन्यथा रद्दचे आदेश नाही झाले तर आम्ही सर्वांना, गावकऱ्यांना व सदस्यांना घेऊन 5 तारखेला पंचायत समितीवर आंदोलन करू आणि त्याच्यानंतर जर नाही कारवाई झाली तर ग्रामस्थांना सर्वांना घेऊन ग्रामपंचायतला टाळतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मालगाव.